थेट जाऊयात दिल्लीमध्ये. तिथं ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत बोलतायत. पार पडलेला नाही अजूनही. मला वाटतं आजही आदरणीय कपिल सिब्बल साहेबांनी अप्रतिम आर्ग्युमेंट केलेली आहे. अनेक जुन्या जेवढ्या केसेस आहेत त्याच्यातला दिलेल्या न्याय निवाड्याचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. काँग्रेस पार्टी जेव्हा स्प्लिट झाली तेव्हा काय घडलं होतं ते सादी गलीच्या केसमध्ये, आणि सतत प्रत्येक गोष्टीमध्ये दोन घटक, एक इलेक्शन कमिशन कसं वाह्यात वागलं आणि दुसरं स्पीकर कसे वागले. खर तर जर आमच्या त्यावेळेच्या तत्कालीन विधानसभेच्या अध्यक्षांनी किंवा उपाध्यक्ष होते, अध्यक्षच नव्हते, त्यांनी निर्णय घेतला असता डिस्क्वालिफिकेशन, तर पुढच्या सगळ्या घटनाच घडल्या नसत्या. त्यांनी घेतला नाही. इलेक्शन कमिशनने काय केलं ते गेले 5 दिवस तुम्ही ऐकताय, तर ते तर म्हणजे त्यांच्या ज्युरिस्डिक्शनच्या म्हणजे कक्षेच्या बाहेर जाऊन त्यांनी निर्णय दिलेला आहे. ही सगळी सोदाहरण कपिल सिब्बल यांनी आज तिथं सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आता अंतिम टप्प्यामध्ये त्यांची जी काय आमची आर्ग्युमेंट आहे ती संपेल आता, आणि त्याच्यानंतर मग बघू ते काय म्हणतात. देवदत्त कामत पुन्हा तुमच्याकडून आर्ग्युमेंट करणार.